नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. नीट यूजी पेपर फुटी झाली आणि त्यानंतर आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील 3 कोवळ्या जीवांनी आपले आयुष्य सुरू होण्याआधीच मृत्यूला कवटाळले. काय काय स्वप्ने पाहिले असतील त्या 3 कोवळ्या जीवांनी आणि परीक्षेला बसलेल्या 22 लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील. पण पैशांच्या हव्यासापुढे या समाजविघातक लोकांनी या कोवळ्या जीवांची अजिबात फिकीर केली नाही. सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे या पेपरफुटीचा मास्टर माइंड कुलकर्णी हा नतद्रष्ट महाराष्ट्रातील निघाला, जो रसायनशास्त्रामध्ये प्राध्यापक होता. आणि हा कुलकर्णी स्वतः आधी पेपर निवडीच्या पॅनलवर काम केलेला असल्याने त्याने आपल्या या ओळखीचा गैरफायदा या 3 कोवळ्या जीवांचे आयुष्य संपवण्यासाठी घेतला आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. त्याचबरोबर दुसरी मास्टर माइंड पुण्यातील जीवशास्त्र विषयाची प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला देखील अटक करण्यात आली आहे, जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA गोपनीय तज्ज्ञ पॅनलवर कार्यरत होती आणि प्रश्नपत्रिका तयार करणे आणि पडताळणी प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी तिच्याकडे होती. मांढरे हिने आपल्या पदाचा गैरवापर करून परीक्षेपूर्वीच गोपनीय माहिती लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे हिने कुलकर्णी आणि मांढरे रॅकेटच्या सूत्रधारांमध्ये मध्यस्थी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या या गुन्हेगारी आणि कोवळ्या तरुणांचे जीव घेणाऱ्या हीन प्रवृत्तीच्या कुलकर्णी आणि मांढरे या दोघांना पगार काय कमी असणार का? कमीत कमी 1.5 ते 2 लाख पगार दर महिन्याला मिळणाऱ्या या विकृतांना देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणांच्या जीवाशी खेळून काय साध्य करायचे होते? फक्त पैसेच ना? या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅकवर खटला चालवून सर्व दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, जी होणे शक्य नाही, कारण प्रचलित कायद्यानुसार हा गुन्हा मनुष्यवधाच्या आणि स्वप्नांचा खून करण्याच्या कायद्याखाली अजिबातच येत नाही. बरोबर आहे, कारण आपला कायदा हा रेअरेस्ट रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा यानुसार चालतो. जिथे एखादा खून जरी झाला तरीही फाशीची शिक्षा होत नाही, फार फार तर जन्मठेप होते, कारण तो गुन्हा रेअरेस्ट रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळमध्ये मोडला पाहिजे, तरच फाशी करता त्या गुन्हेगाराचा विचार केला जातो. याद्वारे आपल्या माननीय कोर्टाला किंवा कायद्याला दोषी ठरवण्याचा किंवा कमी लेखण्याचा अजिबात प्रयत्न नाही. तर हे बदल आता नक्कीच घडायला पाहिजेत, हीच खरी तळमळ आहे. पुढे जाऊन आश्चर्य वाटायला नको, या आरोपींना येत्या 6 ते 10 महिन्यांमध्ये जामीन देखील मिळेल आणि ही पैशांसाठी हपापलेली मंडळी पुन्हा एकदा उजळ माथ्याने या 3 जीव घेतलेल्या पालकांच्या नाकावर टिच्चून जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात समाजामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होतील. आणि हीच खरी आपल्या न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे. बदल घडायलाच पाहिजेत आणि अशा कडक शिक्षेची तरतूद केली पाहिजे की अशा गुन्ह्यांचा विचार कोणाच्या मनात देखील येणार नाही आणि तोच खरा सुदीन असेल. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.